नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये मानिनी आणि विक्रमला आता सत्य समजलंय. जीवा, काव्या, पार्थ आणि नंदिनी या चौघांचाही डिवोर्स होतोय हे सत्य समजल्यामुळे आता ते एकच आकांत करतात. त्या घरात आता इतक्या चिडलेल्या आहेत. त्या म्हणतात की मुलं इतके अविचारी आहेत का की त्यांचं जमलं नाही म्हणून डायरेक्ट डिवोर्सच घेतला. अहो, काय प्रॉब्लेम काय आहे यांचा? एका महिन्यात एकमेकांना समजून न घेता इतका टोकाचा निर्णय घेण्याची काय गरज होती? त्यावर आता विक्रम मानिनीला म्हणतात की तू एवढं चिडू नकोस मानिनी. अगं, तो त्यांच्या लाईफचा प्रश्न आहे. त्यांचं नसेल जमलं, नसेल त्यांना एकत्र राहण्याची इच्छा म्हणून घेतला असेल निर्णय, पण तू असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यावर मानिनी म्हणतात की अहो, त्यांनी डिवोर्स घेतला आपल्या मुलांनी, म्हणजेच हे घर उद्ध्वस्त नाही का होणार? आईवडिलांचा सुद्धा विचार नाही करत. नातेवाईक काय म्हणतील काहीही घेणं देणं नाही आहे. विचार मांडला आणि लगेच डिवोर्स घ्यायचं ठरलं. अहो, काय झालं काय असेल असं मुलांमध्ये? एका महिन्यात त्यांनी एकमेकांना काय जाणलं की लगेच डिवोर्स घेताय? बरं, वडीलधाऱ्यांना बोलायला पाहिजे, त्यांच्याशी आपले काय गैरसमज आहे ते दूर करायचं सोडून लगेच इतका मोठा निर्णय. आता मानिनी खूप काही बोलू लागतात आणि रडतही असतात. तेव्हा विक्रम तिची समजूत घालतात. तर नंदिनी म्हणते की आई प्लीज तुम्ही असं स्वतःला त्रास नका ना करून घेऊ. लगेच जीवा म्हणतो की आई अगं नको ना रडू, मला खूप त्रास होतोय, मला माहीत आहे हा धक्का तुला सहन होत नाहीये. तर पार्थ म्हणतो की आई रडू नकोस, मला तू रडलेली बिलकुल आवडत नाही. त्यावर काव्या म्हणते की मानिनी काकू, अहो डिवोर्स घेण्यासाठी त्याला बरेच कारणं असतात. तर आता मानिनी ह्या खूप रडत असतात आणि त्या म्हणतात की मुलांचं माहिती नाही, पण नंदिनी आणि काव्या तुम्ही माझ्या मुलीसारखे आहात गं, माझ्यापासून नका ना दूर होऊ. तेव्हा आता नंदिनी आणि काव्या दोघींनाही खूपच वाईट वाटत असतं, कारण मानिनी म्हणतात की हे एका आईची हाक आहे, प्लीज माझ्यापासून दूर होऊ नका. तेव्हा आता प्रेक्षकांनो, डिवोर्स घेण्यापासून मानिनी कशाप्रकारे नंदिनी आणि काव्याला त्यांचा जो काही विचार आहे तो मागे घ्यायला लावतील ना, तर असं जबरदस्त ट्विस्ट पुढील काही भागांमध्ये आपण पाहणार आहोत. तर नवीन असाल तर असेच प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.